जय भीम नवोदय बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। परभणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या वतीने दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता परभणी जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात कॅन्डल मार्च काढून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी व डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी कॅन्डल मार्च काढून निषेध केलाय। यावेळी डॉक्टर प्रतीक्षा काने व MBBS विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सिमरन सिंह है। हम MBBS फर्स्ट ईयर स्टूडेंट्स हैं जो हम इधर इकट्ठे हुए हैं इस संदर्भ में कि कोलकाता में जिस तरीके से इतना दर्दनाक हादसा हुआ है, आज हम उसी लिए इकट्ठे हुए हैं, उनको अपना सपोर्ट दिखाने के लिए और कुछ सुरक्षा की मांग करने के लिए। शांत प्रकारे कॅन्डल मार्च करून त्याचा निषेध व्यक्त करतो। नोबिता डेबनाथ झालेला आहे, तर त्याच्या निषेधार्थ आपण कॅन्डल मार्च रॅली घेतलेली आहे आणि अशा प्रकारचे इन्सिडेंट्स हे आपल्या डॉक्टरसोबत घडू नये, कारण डॉक्टर जे आहे ते लोकांच्या आयुष्यासाठी त्यांच्या निरोगी राहण्यासाठी झटतात आणि असे इन्सिडेंट्स त्याच्यासोबत व्हायला नाही पाहिजे आणि त्यासाठी आपण हॉस्पिटलची सिक्युरिटी होईल थोडी जास्तीत जास्त चांगली करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यापुढे अशी घटना घडणार नाही डॉक्टरांसोबत चांगल्या प्रकारे। आपल्या परभणी येथे पण आपण आता सध्या सिक्युरिटी ही चांगल्या प्रकारे ठेवलेली आहे। सध्या आपल्याकडं MSFचे पण जवान आलेले आहेत आणि इथं पण अशा प्रकारच्या काही घटना घडून आपण त्यासाठी CCTV त्याच्यानंतर MSFचे जवान अशी सिक्युरिटी पण चांगल्या प्रकारे केली। वीज कंत्राटी कामगारांना शासन नियमाप्रमाणे कायम करावे तसेच पगारवाढ मिळावी या मागणीसाठी मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल निवासस्थानी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कार्याध्यक्ष अमर लोहार यांनी पत्रकार परिषदेत दिली। नमस्कार, मी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष। आज महाराष्ट्रभर सर्व संघटनेच्या वतीने आंदोलन चालूच आहे आणि आपल्या संघटनेचा हा तिसरा टप्पा राज्यातील सर्व मंत्री महोदयांच्या घरावरती निवासस्थानावरती राज्यभर उद्या 20 तारखेला 10 वाजता त्यांच्या घरावरती मोर्चा निघणार आहे आणि माझी विनंती आहे सरकारला आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना की या सरकारने दखल घेऊन आमची जी मागणी जी आहे हरियाणा कौशल्य बोर्ड इनिमार पद्धत चालू करणे व पगारवाढ ही दोन ज्या प्रमुख मागण्या आहेत ह्या सरकारने कॉन्ट्रॅक्टर विरहित ही आम्हाला मिळालंच पाहिजे। नाही जर सरकारनं नाही दिलं तर आमचा शेवटचा इशारा 24 ऑगस्ट रोजी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घरी निवासस्थानावरती आम्ही जाऊन तिथे मोर्चा काढून बेमुदत आमरण उपोषण हा इशारा, नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला मतदानाच्या वेळेला आम्हाला आमची शक्ती ही आमचं मत काय आहे हे दाखवण्याची कामगारांना गरज पडेल। ही या शासनाला एक विनंती अजून पण आहे आणि विनंती करून बोलतो की खरोखर शासनानं लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा आणि शाश्वत रोजगार घ्यावा हीच विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। अमरावतीत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यावरून प्रहार आक्रमक झाले। रस्त्यावरील खड्ड्यात बेशरमचे झाड लावून प्रहारने आंदोलन केले आहे। प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील न घेतल्या गेल्याने खड्ड्यात बेशरमचे झाड लावून प्रहारने आंदोलन केले। 15 दिवसाच्या आत रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात न आल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आलाय। गेल्या 4 वर्षापासून हा अंजनसिंगी ते मंगरूळ रस्ता खूप मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे। आम्ही वारंवार या प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा या प्रशासनाने त्याची फक्त डागडुगी करूनच दखल घेतली। आज जर आपण इथे पाहिलं तर पिंपळखुटा येथे पहिल्या वर्गापासून तर BSc ॲग्रिकल्चर कॉलेज, BA सगळ्या प्रकारचं शिक्षण आहे। इथे शिक्षण घेण्यासाठी आजूबाजूच्या खेड्यातील सर्व विद्यार्थी येतात। त्याचबरोबर इथे संत शंकर महाराजांचं खूप मोठं संस्थान आहे। त्या संस्थानामध्ये सुद्धा बऱ्याचशा दूरदूर ठिकाणचे भाविक येतात। ते भाविक जेव्हा या रोडनी जातात तेव्हा त्यांची जे मानसिकता असते की इथे एवढं मोठं संस्थान आहे आणि स्थानिक प्रतिनिधी हे झोपलेले आहे की या रोडचा गेल्या 4 वर्षापासून हे कायापालट नाही करू शकले। आज जर विचार केला तर लोकसभा निवडणुकीच्या वेळेस एकही असा स्थानिक प्रतिनिधी नाही की या रोडनी गेलेला नसेल, पण त्याला या रोडनं काय करावं हे सुद्धा समजलेलं नाही आहे। आज आम्ही जेव्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला
तर तेव्हा त्यांनी फक्त या रोडची डागडुगी करण्याचंच ठरवलं. त्यामुळे आम्ही आपल्या मार्फत या प्रशासनाला आणि या स्थानिक प्रतिनिधीला सांगतो की जर आपण येत्या 15 दिवसात जर या रोडचं काम लावलं नाही तर आम्ही आंदोलन करू, असा या सरकारला व या प्रशासनाला एक चेतावनी देतो आणि या सगळ्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं। अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। सुप्रीम कोर्टाच्या SC/STच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात पुकारलेल्या देशव्यापी बंदमध्ये महाराष्ट्र व पुणे जिल्हा लोकशाही व संविधानिक मार्गाने शांततेत सहभागी होणार असल्याबाबत आज सर्व पक्ष व संघटनांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली। या देशव्यापी बंदमध्ये महाराष्ट्र व पुणे जिल्ह्यातील अनेक SC/STचे विद्यार्थी व कर्मचारी तसेच सर्व पक्ष व बहुजन संघटना सहभागी होणार असून पुणे जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाडणार आहोत असे या परिषदेमध्ये सांगण्यात आले। सप्रेम जय भीम। बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या वतीनं येणाऱ्या 21 ऑगस्ट 2024 रोजी जो भारत बंद आयोजित केलेला आहे त्या बंदला बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा परम आदरणीय बहन कुमारी मायावतीजी यांनी देशभरामध्ये 21 तारखेचा बंद याच्यामध्ये बहुजन समाज पार्टी सक्रियपणे अति संविधानिक पद्धतीने या बंदमध्ये सहभागी होत आहे। तसेच पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुजन समाज पार्टीचे सर्व जबाबदार पदाधिकारी या 21 ऑगस्टच्या बंदमध्ये सक्रिय सहभागी होणार आहेत। 1 ऑगस्ट 2024 रोजी जो सुप्रीम कोर्टाने जो अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या अनुषंगाने जो उपवर्गीकरणाचा जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय संविधान विरोधी आहे, तो निर्णय आरक्षण विरोधी आहे। या अनुषंगाने या बंदमध्ये सर्व बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी सक्रिय सहभागी होत आहेत। धन्यवाद। आपण देखील या बंदमध्ये सहभागी व्हावं ही विनंती। धन्यवाद। जय भीम। 1 ऑगस्टच्या या बंदमध्ये सर्वच फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील पक्ष संघटना सहभागी झालेल्या आहेत। मी आपल्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना असं विनंती करतो की आपण सर्वच शासकीय कार्यालय, शाळा असतील, PMPL बसेस असतील, ST असेल, या सर्व बंद करून आम्हाला सहकार्य करावं असं मी त्यांना विनंती करतो। जय भीम। मी सचिन गजरमल, संविधान ग्रुपचा अध्यक्ष। आम्ही बंद मध्ये आंबेडकरी चळवळीतील सगळ्या पक्ष संघटना, जे आंबेडकरी जयंती करणारे सर्व मंडळ, बुद्धविहारे यांना जनजागृती करून सांगितलेले आहे की बाबा तुम्ही बंद मध्ये सामील व्हा। कडेकोट बंद केला पाहिजे आपल्याला आणि त्याच्यामध्ये कुठलंही नुकसान होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे। बंदला कुठलंही गालबोट लागणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे। या सूचना सगळ्या आम्ही सर्व मंडळांना दिलेल्या आहेत आणि संविधान ग्रुपचा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा याला बंदला पाठिंबा आहे। जय भीम। जय भीम। मी विजय जगताप। जो सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्टला जो संविधानाच्या विरोधात जो निर्णय दिलेला आहे त्यासाठी 21 तारखेला जो भारत बंद पुकारलेला आहे ते आम्ही जनहित जागृती विचार मंचाच्या वतीने आम्ही सर्व नागरिकांना, सर्व मंडळांना, सर्व पक्षांना आम्ही सूचना दिलेली आहे की 21 तारखेला भारत बंद आहे। आपण शांतते मार्गाने चाललेलो आणि शांतते मार्गाने बंदसाठी सर्वांनी सामील व्हा आणि नागरिकांनी सुद्धा होकार दिलेला आहे। त्यामुळे आम्ही 21 तारखेला शांतते मार्गाने बंद करत आहोत आणि कलेक्टर साहेबांनी, पत्रकारांनी, आपल्या बंधूंनी आम्हाला साथ द्यावी एवढीच बोलून थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र।
1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टाने जो काय अनुसूचित जाती जमातीच्या वर्गीकरणासंदर्भात जो निकाल दिलेला आहे त्या निकालासाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट डॉक्टर सुरेश माने साहेब यांनी 2 तारखेलाच पत्रकार परिषद घेऊन हा भारत बंद करण्यासंदर्भामध्ये आग्रही भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अनुसूचित जाती जमातीच्या घटकातील सर्व वर्गातील सर्व जनतेला मी एक नम्र आवाहन करतो की या 21 ऑगस्टच्या बंदमध्ये सर्वांनी शांततेने या बंदमध्ये सामील व्हावं। संविधानिक पद्धतीने आपण हा बंद करत आहोत, शांततेच्या मार्गाने आपण हा बंद करत आहोत, त्यामुळे सर्वांनी सामील व्हावं अशा पद्धतीने मी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करीत आहे। धन्यवाद। राजरत्न कैलास वाकळे यांचे मारेकरी जिंतूर येथील ग्रामपंचायत रुग्णालय येथे कर्तव्यावर असलेले डॉक्टर रवी किरण चाणके व त्यांचे सहकारी डॉक्टर परिहार मॅडम यांना तात्काळ अटक करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांचे निलंबन करण्यात यावे आदी मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे। कैलास वामनराव वाकळे दिनांक 23/7/2024 रोजी माझा मुलगा राजरत्न वाकळे हा सिव्हिलमध्ये ब्लड टेस्ट यासाठी गेला होता। त्यावेळेस चिठ्ठी काढून ब्लड टेस्ट केला आणि डॉक्टरने त्यांना टॅबलेट दिल्या। तो घरी आल्याच्या नंतर त्यांनी दुपारी 2 टॅबलेट खाल्ल्याच्या नंतर संध्याकाळी गोळ्या घेते वेळेस त्या टॅबलेट पाकिट फोडल्याच्यानंतर बुरसा आलेली पावडर त्या टॅबलेटमध्ये निघलेला आहे। असे कमीत कमी 5 टॅबलेट झालेले होते। त्याच्यामधली एक गोळी खाल्ल्याच्या नंतर रात्री त्यांना खूप त्रास झाला। नंतर आम्ही ते बघितल्याच्या नंतर एक्सपायर गोळी पाकिट निघलेला आहे। दुसऱ्या दिवशी 24ला आम्ही डॉक्टर रिपोर्ट आणण्यासाठी गेलो। रिपोर्ट घेतला, रिपोर्ट डॉक्टरला दाखवल्याच्या नंतर रिपोर्टमध्ये काहीच आढळून आलेलं नाही आहे। नंतर बुकटे आलेले बुरशी आलेले पावडर डॉक्टरला दाखवल्यावर डॉक्टर म्हणले हे कुठून आणलं, आमच्या इथलं नाही आहे। ते नाही म्हटल्याच्या नंतर त्यांना कालची चिठ्ठी दाखवल्याच्या नंतर त्या डॉक्टरने सांगितलं तुम्ही आमचे डॉक्टर चाणके यांच्याकडे दाखवा। आम्ही त्यांच्याकडून ट्रामा केअरमध्ये गेलो। तिथे मेडिकल अधिकारी डॉक्टर परिहार हिला दाखवल्यानंतर ती म्हणली आमच्या इथलं नाही आहे। तिलाही चिठ्ठी दाखवल्याच्या नंतर ती म्हणे डॉक्टर चाणके साहेबांकडे चला। मुलांनी त्यावेळेस पहिल्या वेळेस मुलांनी व्हिडिओ करून घेतला, डॉक्टर काय म्हणतात काय नाही यांचा व्हिडिओ केलेला आहे। हे मॅडमचा सुद्धा व्हिडिओ केलेला आहे। मॅडमने मुलाला धमकी दिली की तुम्हाला लेडीजचा व्हिडिओ करण्याचा काय अधिकार आहे। मुलगा म्हणला मी तुम्हाला पेपरला बातमी देतो म्हणून माझ्या मुलाचा त्यांनी हा खून केलेला आहे। त्या मॅडमने चाणके डॉक्टरकडे नेल्यानंतर चाणकेंना दाखवलं। चाणके सुद्धा म्हणला हे बुरशी आलेलं पावडर आमच्या इथलं नाही आहे। त्यांना सुद्धा मी ती चिठ्ठी दाखवल्याच्यानंतर त्यांनी हातात टॅबलेट मध्ये ब्लड टेस्ट रिपोर्ट ह्या घेऊन त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये नेलं। ऑफिसमध्ये नेल्याच्यानंतर विचारणा केली मला हे बाकी इतर कोणाला दाखवलं का दवाखान्याच्या बाहेर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है।
जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। पीपल्स रिपब्लिकन पार्टी हा पक्ष महायुतीचा एक घटक पक्ष असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि दक्षिण मतदारसंघातून 2 जागेवर निवडणूक लढणार आहेत। याबद्दलची माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार गोंधळी यांनी पत्रकार परिषदेत दिली। पीपल्स रिपब्लिकन पार्टी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका, या निवडणुकीमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी कोल्हापूर जिल्ह्यातल्या 10 पैकी 2 जागा लढवणार आहे। त्याच्यामध्ये हातकणंगले विधानसभा मतदारसंघ आणि दुसरी जी जागा आहे ती दक्षिण विधानसभा मतदारसंघ, या 2 जागा लढवण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्ह्याच्या पत्रकार परिषदेमध्ये घेण्यात आलेला आहे। आमचे दोन्ही उमेदवार चळवळीतले आहेत। दोघांनाही प्रशासनाचा, चळवळीचा, समाजाचा बरा वाईट सगळा अनुभव आहे आणि ते सातत्यानं लोकांच्या संपर्कामध्ये आहेत। पुन्हा आमचा आंबेडकरी अनुयायांना सर्वांना आमची प्रयत्न चालू आहेत की सर्वांनी एकत्र यावं आणि कुणाला दुसरीकडे जागा लढवायची असेल तर त्यांना आम्ही पाठिंबा देऊ आणि आम्हाला त्यांनी द्यावा, त्यासोबत आमची चर्चा चालू आहे। त्याचबरोबर विनय कोरी सावकर, आवाडे साहेब, जानकर, आमचे नरके साहेब, यड्रावकर साहेब, राजू शेट्टी साहेब यांनी या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक मोठ बांधावी। त्यांनाही अनुभव आहेत, ते आर्थिकदृष्ट्या सबल आहेत। आमच्याकडे मतांची संख्या आहे। आमचा आंबेडकरी समाज आता पेटून उठलेला आहे आणि त्यांनाही आमच्या दोन्ही जागा निवडून आणायच्या आहेत। त्याच्याचबरोबर त्यांच्याही जागा निवडून आणण्यासाठी आमचे समाजातील सर्वच तळागाळातले कार्यकर्ते, मतदार मोठ्या संख्येनं विजयाला त्या उमेदवारांना पण विजय करतील याची मला खात्री आहे। त्या सर्वांनी आमच्याबरोबर येऊन येणाऱ्या विधानसभेत या कोल्हापूर जिल्ह्यात एक वेगळं चित्र निर्माण करावं आणि सर्वांनी एकत्र येऊन, भले ते कोण 4 लढणार त्यांनी 2 लढाव्यात आणि प्रत्येकानं जागा वाटप करून या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगळा संदेश या राज्याला द्यावा अशी सर्वांना मी विनंती करणार आहे। आणि त्या दृष्टीने आमचे पावलं चालू आहेत। आमचे दोन्ही उमेदवार लोकांच्या संपर्कामध्ये, दक्षिण आणि हातकणंगले मतदारसंघातील दोन्ही उमेदवार आमच्या लोकांच्या संपर्कामध्ये आहेत। कुठल्याही परिस्थितीत ह्या दोन्ही जागेवर आम्ही लढणार आहे। आम्ही नंतर डिक्लेअर करू। उमरखेड तालुक्यातील विडुळ गावी भारतीय स्वातंत्र्याचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। गावातील सर्व जिल्हा परिषद शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून झेंडावंदन केले। विविध सेवाभावी संस्था, सहकारी संस्था, ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुसंवर्धन विभागातील कार्यालय यावेळी उपस्थित होते। शेवटी सर्व गावातून प्रभात फेरी काढून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेमध्ये झेंडावंदन करण्यात आले। मी कुमारी राजश्री सुधाकर इंगोले, जिल्हा परिषद हायस्कूल या शाळेची विद्यार्थिनी। मी वर्ग 10वी मध्ये 95.40% मिळवले आहे। हे मार्क मी माझ्या कष्टाने मिळवले आहे आणि त्या कष्टाचे भागीदार माझे पालक, माझे सर्व शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक हे आहेत। आणि आज 15 ऑगस्टला आमचा आज जिल्हा परिषद हायस्कूल इथे सत्कार झालेला आहे। हा सत्कार आमच्या शिक्षकांनी, आमच्या गावातील सर्व लोकांनी आमच्यासाठी आयोजित केलेला आहे। त्यासाठी मी त्यांचे धन्यवाद मानते। मी कुमारी समीर संजय इंगोले, मला 10वी मध्ये 94.20 मार्क्स मिळालेले आहेत। आज आमच्या गावामध्ये सत्कार झालेला आहे, त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे व शिक्षकांचे, मुख्याध्यापकांचे सगळ्यांचे आभार मानते। धन्यवाद। जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयामध्ये 78वा स्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये
साजरा झाला। या कार्यक्रमामध्ये गावातील ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी, त्याचबरोबर माजी विद्यार्थ्यांनी फार उत्साहाने या ठिकाणी सहभाग नोंदवला। विशेष म्हणजे उल्लेखनीय बाब अशी की शाळेचे जवळपास 13 विद्यार्थी हे 90% वर माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये गुण घेऊन उत्तीर्ण झाले। त्या सर्व विद्यार्थ्यांचा शाल व श्रीफळ देऊन या ठिकाणी यथोचित सत्कार केला। त्यांच्या आईवडिलांचा सुद्धा सत्कार केला आणि गावातील दानशूर आणि सर्व मोठ्या मनाची जी दातृत्वदान मंडळी आहे त्या मंडळींनी आमच्या विद्यार्थ्यांचा जो मनोबल उंचावला त्याबद्दल आमच्या सर्व शाळेच्या वतीनं, सर्व शिक्षकांच्या वतीनं मी त्यांच्या या ठिकाणी आभार मानतो आणि अशीच प्रथा आणि परंपरा चिरकाल चालू राहो अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो। जय हिंद। कुमारी करुणा कैलास खडे इयत्ता 10वी या शालांत परीक्षेत अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। याचे सर्व श्रेय मी माझ्या शिक्षकांना, प्राध्यापकांना व गावकरी मंडळींना देते व 15 ऑगस्ट या दिवशी आमचा सत्कार केला आहे याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते आणि या पात्रतेस आम्हास जे लोकांनी सत्कार दिला आहे त्याचे पण मी आभार मानते। आज आम्ही 78वा स्वतंत्र वर्धापन दिवस साजरा केला। या दिवशी आमच्या शाळेत गावातील सर्व शाळांचे विद्यार्थी, शिक्षक आणि गावकरी मंडळी इथं आमच्याकडे उपस्थित होते आणि पूर्ण हर्षोल्लासने हे गणतंत्राचा सोहळा आम्ही साजरा करतो। याच दिवशी आम्ही बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेतो। बक्षीस वितरणचा कार्यक्रम हा खूप मोठा असते, गावातून खूप प्रतिसाद भेटते आणि बक्षिसाचा वर्षाव होते। या गावात सगळं मिळून आम्ही हा सण साजरा करतो। बातमीपत्रात वेळ झाली, येथेच थांबण्याची। पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन। जय भीम।